एव्हरीवन, आज आपण 2019चा जो पेपर फर्स्ट होता, जो सर्वांसाठी कॉमन असतो पेपर फर्स्ट, त्याचा आपण चौथा आज व्हिडिओ पाहणार आहोत. याआधी मी याचे 3 व्हिडिओ अपलोड केले आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 10 क्वेश्चन अपलोड केलेत. म्हणजे 3 × 10 बरोबर आपले 30 क्वेश्चन कव्हर झाले आहेत ह्या व्हिडिओमधले. तर आणखी 20 क्वेश्चन राहिले आहेत. म्हणजेच आपला पूर्ण क्वेश्चन पेपर किती असतो, तर टोटल 50 क्वेश्चनचा पूर्ण क्वेश्चन पेपर असतो. आपले 30 क्वेश्चन कंप्लीट झाले आहे, 20 राहिलेले आहेत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन कव्हर करतो आणि 10 क्वेश्चन म्हणजे असे कव्हर करतो की त्याच्या प्रत्येक कन्सेप्ट डिटेल ॲनालिसिस करतो. म्हणजे पुढच्या वेळेस काय असतं, क्वेश्चन रिपीट नाही होत, पण त्याच्यातले ऑप्शन जे आहे ना, त्या ऑप्शनमधून ते क्वेश्चन तयार करतात. जे ऑप्शन आहेत तेच पुढच्या वेळेस क्वेश्चनमध्ये दिसतात तुम्हाला. म्हणून पूर्णपणे ऑप्शनचं डिटेल ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं असतं. तर आज आपण पाहणार आहेत 2019चा पेपर फर्स्ट होता सर्वांसाठी कॉमन. तो आज आपण क्वेश्चन नंबर 31 म्हणजे 31 पासून क्वेश्चन नंबरपासून पाहणार आहोत. तर 30पर्यंत पूर्णपणे क्वेश्चन कव्हर झालेले आहेत. आधी ते तुम्ही व्हिडिओ पहा, नंतर हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशाप्रकारे आपण आन्सर देऊ शकतो आणि का हेच आन्सर राईट असतं. म्हणजे मी सगळे क्वेश्चन आणि आन्सर कीनुसार तुम्हाला समजून सांगितलं आहे. असे मनाने पण नाही, आन्सर कीनुसार प्रॉपरली त्याचं एक्सप्लेनेशन केलं आहे. तर आजचा आपण क्वेश्चन पाहूया 31वा. आता हा 31वा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनसमोर. आता हे पहा, एका परीक्षेचा अहवाल पुढे दिलेला आहे. परीक्षेचा अहवाल आहे एका. तर याच्यात काय दिलं आहे की परीक्षेला बसलेले एकूण उमेदवार, एकूण किती येतं लक्षात ठेवा, 1000 उमेदवार आहे परीक्षेला बसलेले. त्याच्यात पुरुष किती येतं, 550 पुरुष आहेत. आणि पास झालेले किती टोटल, म्हणजे पुरुष नाही म्हणते, टोटल पास झालेले किती येतं, 700 येतं. पास झालेले एकूण पुरुषांची संख्या विचारली, म्हणजे किती मर्यादा असेल, किती पास झालेले असतील पुरुष, अंदाज विचारतात आणि याच्यात कशाच्या दरम्यान असतील. तर ऑप्शन नंबर पहिलं काय, 100 ते 250. ऑप्शन नंबर दुसरा काय, 250 ते 550. ऑप्शन नंबर तिसरा आहे 550 ते 700. आणि चौथं आहे 700 ते 1000. आता एक अंदाज आपल्याला इथे येईल लगेच, म्हणजे नुसतं मी सांगतो याची प्रॉपर मेथड कशी सोडायची, पण एक अंदाज जरी काढला ना आपण, एकूण पुरुष उमेदवार किती येतं, 550 आहेत. म्हणजे पास झालेले किती असतील, 550च्या पुढे तर नसतील. आणि 700चा तर काही संबंधच नाही, कारण एवढे तर नाहीच आहेत. पण 550च्या पुढे पण नसणार, कारण एकूण आहेतच किती, 550 आहेत. म्हणून ऑप्शन ए आणि बी मध्येच आपलं उत्तर आहे, हे तर कळलं. आता एक आपण अंदाज लावला तर इथं उत्तर असू शकतं बी, पण एक म्हणजे दोन्हीपैकी एक आपण टुकू शकतो, जर मला नसेल काय तर एक तुका देऊ शकतो. पण आता याचं कॅल्क्युलेशन मी सांगतो कसं आहे तुम्हाला. त्यांनी काय दिलं आहे, टोटल उमेदवार किती दिलेत, 1000 टोटल उमेदवार दिलेत. हे पहा, 1000 टोटल उमेदवार दिलेत. आणि त्यांनी पास झालेले किती दिलेत, पास झालेले दिलेत 700. आता याच्यातून मायनस 700 करू, याच्यातून 700 मायनस केले तर राहतात किती, 300. आता पास झालेले 700 येते 1000पैकी, तर 300 काय असतील, नापास असतील. बरोबर, इतकं समजलं की काय घेतलं आपण, 1000 टोटल उमेदवार घेतले, त्याच्यात पास झालेले 700 घेतले. आज 700 1000मधून मायनस केले तर 300 येतात, म्हणजे 300 उमेदवार हे नापास आहेत. एवढं कळलं. तर आता पुढं काय आहे, तर 300 नापास आहेत ना, तर 550, अरे 550 आहे, याच्यातून जर 300 घातले, अरे 550मधून जर 300 घातले म्हणजे नापास झाले, समज 550पैकी 300 नापास झाले असं गृहीत धरू आपण, तर किती उरतं, 250 उरतं. तर मिनिमम 250 आहे, तर 100% पास असणार आहे. बरोबर, कारण 550मध्ये 300 नापास झाले, आपण सगळेच कसं काय पुरुषमध्ये नापास झालेत असं आपण गृहीत धरलं, 250 हे 100% पास असणार. तरी ऑप्शनमध्ये काय आहे, 250 हे मिनिमम पहा, 250 हे मिनिमम 100% काय आहेत आपले पास आहेत. तर 250 ते 550मध्ये आपले पास असणार. इथं ऑप्शन नंबर बी राईट आहे. कसं घेतलं आपण, टोटल किती होते, 1000 होते, मायनस केले 700, तर किती आले, 300 फेल आले. तर 300 फेल आहेत, हे कसे येतात, पुरुष आणि स्त्री दोन्ही मिळून असतील. पण आपण इथं गृहीत धरलं की 300 पूर्णपणे समज, जर 550मधून 300 सगळे नापास असले तर 250 तर उरतात. तर 250 जे उरले ते तर 100% पास असणार. मग पुरुषांमध्ये समज 250 100% पास आहे, तर 200 ते 550 हे आपलं राईट आन्सर आलं. म्हणून पास झालेल्या पुरुषांची संख्या या मर्यादेमध्ये असेल काय, 250 ते 550. कळालं. तर ऑप्शन नंबर 31चं ऑप्शन नंबर बी ए राईट आहे. आता पाहूया आपण 32वा क्वेश्चन. आता हे पहा, 32 आणि 33 हे क्वेश्चन ह्या पूर्णपणे चार्टवर अवलंबून आहे. तर इथं काय दिलं आहे, पहिला तक्ता समजून घेऊया. कोणतं पण ते लक्षात घ्या, जेव्हा आपण DI सोडवतो म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन जेव्हा सोडवतो ना, तेव्हा हा चार्ट जो असतो ना, तो आधी समजून घ्यायचा, याच्यात दिलं आहे काय. आता नीट पहा, यांनी काय दिलं आहे, स्त्री इथं राज्य दिलेत, ABCD राज्य येतं, A B म्हणजे 5 राज्य दिली. इथं काय, स्त्री व पुरुष एकूण नोकरदारांची संख्या, इथं एकूण नोकरदारांची संख्या दिली. याच्या पुढचं काय, इथं लक्षात घ्या, हे सिक्वेन्स काय, पहिलं स्त्री आहे नंतर पुरुष आहे इथं, आणि इथं काय पुरुष नंतर स्त्री आहे. पहिल्याच्यात काय, पहिलं स्त्री आणि नंतर पुरुष, याच्यात स्त्री आणि पुरुष आहे, याच्यात पुरुष आणि स्त्री असं दिले गुणोत्तरमध्ये. आणि एकूण नोकरदारापैकी पदव्युत्तर नोकरांची संख्या, म्हणजेच काय, ग्रॅज्युएशन, जे ग्रॅज्युएशन झालेले कंप्लीट त्यांची पर्सेंटेजमध्ये दिलं यांनी. काय दिलं आहे, पर्सेंटेज किती पर्सेंट ग्रॅज्युएशन झालेले आहेत, कशातले, यांच्यापैकी किती पर्सेंट लोक ग्रॅज्युएशन झालेली, एवढं तक्त्यामध्ये दिलं आहे. आणि काय दिलं आहे, एकूण गुणोत्तर दिलं आहे. म्हणजेच गुणोत्तर म्हणजे काय, आता समज पुरुष ते स्त्री दिले ना, म्हणजे 13 पुरुष 13% पुरुष 7% स्त्री, असं 8% पुरुष 7% स्त्री, असं हे गुणोत्तर आहे. आता पहिला प्रश्न पाहूया याच्यावर. फाइंड द नंबर ऑफ मेल एम्प्लॉई इन स्टेट डी या राज्यातील पुरुष नोकरदारांची संख्या किती. खूप इजी आहे खूप. आता हे पहा कसं काढायचं, डी या राज्यातील पुरुष नोकरदारांची संख्या. पहिलं आपण डी या राज्यात टोटल किती पुरुष आहे किती आहेत हे पाहू.
टोटल मेल आणि फिमेल किती डी आर राज्यात, टोटल डी आर राज्यात मेल आणि फिमेल किती आहे 40 आहेत. डी आर राज्यात किती आहे 40 टोटल मेल आणि फिमेल आहे. आता आपल्याला विचारलं आहे पुरुषांचं. आता हे गुणोत्तर पाहिलं पहिलं इथं किती दिलं आहे पुरुष तो स्त्री, हे लक्षात ठेवा पुरुष तर स्त्री म्हणजे 14% पुरुष असतील तर 6% काय स्त्रिया आहेत. टोटल किती येतं 40. डी आर राज्यात टोटल 40 आहेत बरोबर. आणि आता यांनी काय दिलं आहे 14% समज पुरुष तर 6 हे असतील गुणोत्तरमध्ये स्त्रिया असतील. आता यांचं टोटल करायची किती, यांची टोटल किती होती 20 होती. 14 + 6 = 20 म्हणजे 20चं त्यांनी संख्या 20चं हे काय दिलं त्यांनी रूपांतर 40,000 दिलं म्हणून याला भागिले 20 केलं. 20ची व्हॅल्यू 40,000 दिली ना तर आपल्याला विचारले त्यांनी 14ची व्हॅल्यू किती असेल पुरुषांची म्हणजे पुरुषांचं गुणोत्तर त्यांनी काय दिलं 14 तर 14ची व्हॅल्यू किती असेल म्हणून गुणिले 14 केलं. याचं काय येतं आता हे पहा 0 करा 0 करा बे का बे इथं काय 20 14 2 28 म्हणजे 28 हे पहा असं येतं राईट. म्हणजे यांचं काय केलं ते भाकर गुणाकार तुम्हाला येत असेल इथं 32 घातला इथं बे एक बे इथं बे 2 4 म्हणजे इथं किती आलं 2000 आलं. 2000 गुणिले 14 केलं तर किती येतं 28,000 सॉरी 28,000 म्हणून ऑप्शन सी आहे राईट आहे. कसं लक्षात घ्या मी कोणतंच क्वेश्चन ऑलरेडी सोडवलेला नसतो तुमच्या समोर सोडून दाखवतो कसं सोडायचं असं ते. मी पहिलं काय घेतलं 40,000 काय येते डी आर राज्यातील संख्या टोटल 40,000 त्याचं आन्सर हे त्याचं उत्तर काय दिलं त्यांनी 14 आणि 6 मग 40,000ला काय केलं आपण 20ने भागितलं यांच्या दोघांची टोटल किती येते 20 येते. त्याला गुणिले जर 14 केलं 14 का तर पुरुषांचं गुणोत्तर 14 आहे. जर स्त्रियांचं विचारलं असतं गुणिले 6 केलं असतं आपण भागिले 20 दोघांना सेमच असतं. मग आता इथं यांचा गुणाकार केला आणि भाकार केला तर येतं 28,000 आन्सर. कळलं कसं कळलं खूप सोपं असतं फक्त डोकं लावायचं असतं बाकी काही नाही त्याच्यात अवघड. पुढचं पाहूया आपण क्वेश्चन काय 32चा आन्सर 28 आहे 28,000 म्हणजे सी आहे राईट आहे 32चं. आता 33वा क्वेश्चन फाइंड द नंबर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल एम्प्लॉई इन स्टेट बी. आता बी म्हणजे पदव्युत्तर स्त्रिया नोकरांची बी या राज्यातील संख्या काढा. आता बी या राज्यातील संख्या काढायला लावली कशाची पदव्युत्तर स्त्रियांची बी या राज्यातील संख्या. आता कशी काढायची आहे पहा. आता बी राज्य पाहिजे पहिलं हे दिसलं बी राज्य. बी राज्यातील पदव्युत्तरचे पर्सेंटेज काढायचे पहिले. पर्सेंटेज किती आहे 50 बीचे पर्सेंटेज किती आहे 50 म्हणजे पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट यांचे किती आहे 50% पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मग आता बी या राज्यातील टोटल किती आहेत 30 आहेत टोटल 30 आहेत तर याच्या 50% म्हणजे याचे निम्मे 15,000 हे काय असतील पदव्युत्तर असतील. आणि याच्यातील आता 15,000चे काय विचारले त्यांनी स्त्री नोकरदाराची संख्या विचारली. आता 15,000 जर टोटल जर 15,000 हे असतील काय पोस्ट ग्रॅज्युएट टोटल 15,000 पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. ओके हे कुठं कळलं हे कसे काढले 15,000 50% पोस्ट ग्रॅज्युएट आहेत 30,000च्या तर ते आले 15,000. आता 15,000त स्त्रिया किती ते काढायचं तर इथं गुणोत्तर काय दिलेलं आहे मेल टू फिमेल दिलं ना. मग आता स्त्रियांचं गुणोत्तर तसंच सेम या दोघांची टोटल किती येईल 7 2 14 आणि 15 म्हणजे 15 येईल. आणि गुणिले स्त्रियांचं किती आहे 7 कारण हा कॉलम स्त्रियांचा आहे हा पुरुषांचा आहे तर गुणिले किती आला 7 मग याचं 15 कट 3 0 7 वर आले तर किती आलं 7,000. स्त्रियांचं गुणोत्तर किती आन्सर येईल 7,000 म्हणजे ऑप्शन नंबर डी आहे राईट आहे आपलं. सोपं आहे ना ऑप्शन नंबर डी राईट. खूपही जास्त खूप फक्त थोडंसं डोकं लावायचं काही नाही सोडवलं याच्यात काय काढलं फक्त आपण परत येतं सांगतो लक्ष द्या. त्यांनी डीचं विचारलं आहे आता डीचे टोटल किती येतं सॉरी बीचं विचारलं बीचे किती 30,000 होते मग 30,000 आपण हे काढले 50% 30,000 50% किती आले 15,000 मग 15,000 जर 50% असेल त्यांनी स्त्रियांचं विचारलं स्त्रियांचं किती 8 आहेत मग इथं काय केलं आपण सॉरी स्त्रियांचे किती 7 आहे तिकडं दुसरा कॉलम 7 स्त्रियांचे किती येतं 7 हे किती 7 मग 15,000 भागिले दोघांची टोटल किती 15 गुणिले 7 हे 1000 आहे बरं का लक्षात ठेवा गुणिले 7 केलं तर किती उत्तर येतं 7,000 एकदम इझी ना. आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण 33चा आन्सर डी आहे 7,000 हे राईट आहे. आता पुढचे पहा ह्या आकृतीवर 2 क्वेश्चन डिपेंड आहेत काय प्रश्न क्रमांक 34 आणि 35 हे पुढील वर्तुळावर आधारित आहेत. आता वर्तुळ आधी समजून घेऊया मी काय सांगितलं आहे कोणती पण डायग्राम आधी तर ती आधी समजून घ्यायची मग क्वेश्न करायचं. डायग्राम पाहू आपण काय आता प्रिंटिंगचं काय ए म्हणजे कुठं हा ए 35चा ए प्रिंटिंग ए कॉस्ट ऑफ पेपर हे बी ए रॉयल्टी काय सी ए हे सी ए आणि ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस किती आहे डी ए हे डी इथं आणि ऑदर चार्जेस किती आहे ई आता ईचं त्यांनी दिलंच नाही पहा एक्स दिलं आहे पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू काढायला लागणार आपल्याला. आता हे पूर्ण वर्तुळ ते कितीचं हे पाहायचं 360चं असेल का 100चे अंदाज येईल आपल्याला कसं 20 आणि 20 किती झाले 40 झाले आणि प्लस 35 किती झाले 40 आणि 35 75 75 आणि 15 15 आणि 5 80 90 म्हणजे 90 ही टोटल झाली म्हणजे 100चं वर्तुळ आहे. मग हे टोटल 90 आहे तर टोटल वर्तुळ किती असतं 100चं असतं राईट. मग हे 90 भरते तर एक्सची व्हॅल्यू किती असेल 10 असेल कारण यांची टोटल 90 भरती ना आणि आणखी 100चे टोटल असते तर एक्सची व्हॅल्यू ऑटोमॅटिक किती असेल 10 असेल तर एक्सची व्हॅल्यू 10 आहे कशाची ऑदर चार्जेसची व्हॅल्यू 10 आहे म्हणजे 10%. आता क्वेश्चन पाहूया जर कागदाचा खर्च 16,000 रुपये असेल तर अन्य खर्चांची रक्कम काढा. आता त्यांनी विचारलं आहे कागदाचा खर्च 16,000 कागद कुठे पाहू आपण कागदाचा खर्च म्हणजे बी. आता बीचं पर्सेंटेज म्हणजे किती 20,000 हे सॉरी 20% ही 20%ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी गणितात 16,000
कागदाचा खर्च किती आहे 16,000, 20% व्हॅल्यू दिली. याची व्हॅल्यू दिली म्हणून आपण हे खाली लिहिली. 20% व्हॅल्यू 16,000 दिली. तर त्यांनी काय विचारलं आहे, कागदाचा खर्च 16,000 असेल तर त्यांनी काय विचारलं आपल्याला, परत एकदा क्वेश्चन पाहूया. कागदाचा खर्च 16,000 असेल तर अन्य खर्चाची रक्कम म्हणजे अन्य म्हणजे कोणते, एक्स म्हणजे ई. आपण ई आत्ताच काढलो होतं राईट, आत्ता एक आम्हाला बघा हे 10% काढलो होतं आपण. कागदाचा खर्च 20%ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 16,000 दिली. तर अन्यचं काढायचं. आता अन्यचं कसं काढणार आपण, 20%ची व्हॅल्यू दिली म्हणून याला भागिले घेतले, याला गुणिले 10 केलं तर किती येतं, हे गेला हा गेला, हा गेला नाही हा नाही जात, सॉरी हा नाही जात, हा गेला फक्त. बे का बे, बे 8 16, इथं किती आलं 8, म्हणजे अन्य खर्चांचे किती येईल 8,000 टोटल येईल. इथं ऑप्शनमध्ये सी राईट आहे आपलं. जर कागदाचा खर्च 16,000 असेल तर अन्य खर्चाची रक्कम 8,000 येईल. आता याचं आणखी एक मेथड मी तुम्हाला सांगतो, ही सोपी मेथड झाली आपली. टोटल किती दिले त्यांनी 20,000चं 16,000 दिले ना, हे 16% दिलं आहे गुणिले आपण कागदाचा खर्च पाहिलं काय घेतलं, सॉरी अन्यचा खर्च घेतला 10, तर आला किती आपला आता किती आलं 8,000. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेट करा, हाताने करून पहा, काय प्रॉब्लेम नाही. 8,000 असं एक उत्तर येतं. दुसरी एक मेथड सांगतो. दुसरी मेथड म्हणजे काय आपली, जर त्यांनी व्हॅल्यू दिली 16,000ची 16%ची 20,000, कारण कागदाचा खर्च किती आहे, बी ना कागदाचं, हे बीचं बी कॉलम आहे, बीची कॉलमची व्हॅल्यू किती दिली 20,000 दिली. 20%ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी 16,000 राईट, सॉरी हे चुकलं. आता 20%ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी 16,000 दिली. कशी, गणितातच दिलेलं आहे ना राईट ना. हे पहा आता हे 16,000 भागिले 20. आता हे पहा जर याला गुणिले 100 केलं तर काय भेटेल आपल्याला 100%ची व्हॅल्यू भेटेल राईट. मग याला गुणिले 100 करू बघू, इथं 1 इथं 8 म्हणजे 80,000 इथं आपलं राईट. म्हणजे 100%ची व्हॅल्यू किती आली 80,000. आणि जर 80,000 100%ची व्हॅल्यू तर हिचं आपण काढलो राईट, एक्सची व्हॅल्यू किती काढली होती 10%. 80,000 10% किती 8,000 असं एक येतं. म्हणजे दोन्ही ऑप्शन दोन्ही पद्धतीने काढलं तुम्ही 100% करून आणि मग त्याची व्हॅल्यू काढली तरी 8,000 येतं, किंवा डायरेक्ट असं केलं 20,000 भागिले 16 गुणिले याचे किती 10 तरी पण 8,000 येतं. म्हणजे दोन्ही ऑप्शनने केलं तरी आपलं आन्सर सेमच येतं. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. मानधनाच्या रकमेवर 10% दराने कर कापल्यास करची रक्कम किती असेल. आता मानधन म्हणजे रॉयल्टीच्या रकमेवर 10%ने कर कापलं तर कराची रक्कम किती असेल विचारते. टॅक्सची अमाऊंट विचारली आपल्याला, लक्षात घ्या टॅक्सची. आता मानधन कुठे येतं, मानधन म्हणजे सी, मानधन काय सी, हे सी याच्यावर काय दिलं त्यांनी 10% आणि कर कापला तर टॅक्सची अमाऊंट किती. आता आपल्याला पहिल्यांदा 15%ची व्हॅल्यू काढावं लागेल. आता आपलं टोटल 100%ची व्हॅल्यू किती आली आपली मग आत्ताच काढली होती जस्ट 80,000 आली. कशी काढली होती सांगतोय तुम्हाला. आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं त्यांनी, हे पहा 16,000 रुपये दिले. कशाची, अन्य कागदाची खर्च. कागदाचा खर्च कुठे आहे इथं बी, म्हणजे 16 कुठे इथं हे पहा आपल्याला, म्हणजे बी 20%चं किती दिलं ते 16,000 रुपये दिले ना. तर आपण 100%ची काढली, 20%वरून 100%ची कशी काढली ती, इथं 16,000 भागिले 20 गुणिले 100 चालतं 80,000. आता 80,000 आपल्याला इथं काम येणार आहे दुसऱ्या क्वेश्चनमध्ये पण 80,000 टोटल आहे ना बरोबर. तर आता हे 80,000 आपल्याला पुढचं गणित सोडवायचं आहे. पुढचं क्वेश्चन काय विचारलं आहे, मानधनाच्या रकमेत 10% कर कापल्यास कराची रक्कम किती. आता आता 80,000 टोटल आहे तर मानधनाचं किती सी, हे का पहा सी मानधन, सीचं किती 15%. आता 80,000चे 15% काढले आपण, हे 80,000 गुणिले 15 भागिले किती येणार सांगा 100, तर याचं किती येतं 12,000. आता 12,000 किती आलं 15%ची व्हॅल्यू आहे. पण कर किती याच्यावर 12,000वर 10% कर आहे, कर 10% ना. तर याच्यावर 12,000चे 10% किती 1,200. म्हणजे आन्सर आपलं काय येईल 1,200. म्हणजे ऑप्शन नंबर ए हा राईट येईल. 35चा ऑप्शन नंबर ए राईट आहे. 35चा ए राईट आहे ना राईट. आता पुढचं पाहूया. IPTVचा फुल फॉर्म विचारला त्यांनी. IPTV हे फुल फॉर्म आणि ते आहेत ना एका पेजवर लिहूनच घ्या, ते दरवेळेस येतात म्हणजे येतातच. आता याचा मी डायरेक्ट फुल फॉर्म सांगतो, चुकीचे ऑप्शनचं वाचले तर ते तुमच्या 30 लक्षात राहायला बसले म्हणून डायरेक्ट मी फुल फॉर्मच सांगतो. 36चा आन्सर नंबर डी ए राईट आहे. इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. इथं लक्षात ठेवा इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन, हे वाचतच नका जाऊ कारण एखाद्या वेळेस वाचलं 30 लक्षात राहिलं ना तर घोळवू शकतो. याचं इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन 36चा आन्सर डी ए राईट आहे. पुढचं पाहूया आपण. तर 37वा क्वेश्चन. 37वा क्वेश्चन काय विचारलं आहे, द वर्ल्ड फर्स्ट कॉम्प्युटर इनिक वॉज डेव्हलप इन इयर. आता इनिक याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा पहिला. इनिकचा हा पण एकदा विचारलेला आहे. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकर इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर. इथे लिहून ठेवलं आहे बघा PDF वर. ही PDFचं जरी तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवले ना तरी खूप महत्त्वाची PDF होईल. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर याचा फुल फॉर्म आहे. हे पण विचारतात लक्षात ठेवा. आता डेव्हलपच झाला 1900 किती झाला 45 झाला. 37चं ए राईट आहे. आता आणखी एक सांगतो, कोणी डेव्हलप केला, अमेरिकन सायन्टिस्ट कोण, जॉन माउडस्ली. अवघड शब्द येते आपल्याकडचे नाही, तर आपल्याला आपले कसे गुरु बिरू आपल्याला ते सवय लागलेली असते, कर्ण अर्जुन ते सवय, पण हे जॉन मर्ची लक्षात ठेवायचं.
इनिक कोण घेऊन आला जॉन आला कधी आला 1945 साला. याच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. इनिकचा फुल फॉर्म इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कॉम्प्युटर. कोणी आणला? जॉन वर्चीने आणला. कधी आणला? 1945ला आणला. राईट. तो ऑप्शन नंबर ए राईट आहे. 37 पावा. विच कम्युनिकेशन सर्व्हिस हॅज बीन रिसेंटली क्लोज इन इंडिया. आता हे कोणाला पण येईल सोपं आहे. आपण कायम रिपीट झालं क्वेश्चन आहे. आत्ता कोणती बंद झाली कम्युनिकेशन सर्व्हिस इंडियामधली? तर टेलिग्राम म्हणजे इथं आता टेलिग्राम म्हणजे आपलं टेलिग्राम नाही व्हॉट्सअपसारखं ते नाही. तिथं चालू आहे तुम्हाला माहिती. हे तार लक्षात ठेवा. तार शब्द आला का हे आता क्लोज झालेली. आणि याच्यात एक्सप्लेनेशन करण्यासारखं काय नाही एवढं. 38चा ऑप्शन नंबर सी ए राईट आहे. आता 39 पावा. महाराष्ट्रातील शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांची स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे? आता हे सर्वांनाच माहीत. जे नोंदवतात त्यांना माहिती, जे नाही नोंदवतात त्यांना माहिती. पवित्र हे पोर्टल असं आहे की जे तुम्हाला म्हणजे M.Com झालं तुमचं, MS झालं, काही पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही नेटसाठी केलं तर पवित्र हे पोर्टल आहे ना त्याच्यावर लॉग इन करायचं आणि तुमची सर्व माहिती बायोडेटा आणि तिथे अपलोड करायचा. जर कुठेही जॉब असेल तर तुम्हाला तिथून काय होतं कॉन्टॅक्ट होतं तुमचा आणि तुम्हाला जॉबसाठी ॲप्लाय करता येतं. पुढचं पाहूया. आता हे पवित्रचे किती एक माहिती दिलेली आहे पहा पवित्रची. काय हे पवित्र हे पोर्टल कशाच्या अंडर वर्क करतं? स्कूल एज्युकेशन स्पोर्ट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. स्कूल एज्युकेशन स्पोर्ट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. पुढच्या वेळेस असा एक क्वेश्चन विचारतील पवित्र पोर्टल कशाच्या अंडर आहे तर हे लक्षात ठेवा. स्कूल एज्युकेशन स्पोर्ट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. म्हणजे 39चा आन्सर डी ए राईट आहे. पुढचा क्वेश्चन. विच स्टेटमेंट अमॉंग द फॉलोइंग नॉट करेक्ट. हे लक्षात ठेवायचं. हे विचारतेला वेळेस नॉट करेक्ट विचार आहे. नॉटला हायलाईट लक्षात ठेवा. करेक्ट विथ रिगार्डिंग द काय नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. आता नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या संदर्भात कोणतं स्टेटमेंट ही करेक्ट नाही आहे? तर पहिलं काय आहे? इट प्रोजेक्ट ऑफ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. अजिबात नाही. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचा हा प्रोजेक्ट नाही. म्हणजे आपलं आन्सर आपल्याला भेटलं पण आपण पुढच्या ऑप्शन पण वाचू. इट इज अ व्हर्च्युअल रिपॉझिटरी लर्निंग रिसोर्सेस विथ सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी. हे राईट आहे. सिंगल विंडो हा आणि इथं काय होतं लर्निंग रिसोर्सेस असतात मोठ्या प्रमाणावर. इट इज फ्रेंडली टू डिफरंटली एबल लर्नर. फुलं आहे आपल्याला गुजरातवरून जरी त्याच्यात ॲप्लाय करायचं आपल्याला रिसोर्सेस पाहिजे असेल तर पाहतात महाराष्ट्रातून पाहतात कुठूनही पाहतात फ्रेंडली असतं आणि युजिंगला सोपं आहे. इट बिंग डेव्हलप ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरागपूरवरून काय झालं ते डेव्हलप आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता इथं काय दिलं यांनी इट्स प्रोजेक्ट ऑफ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. हे नाही आहे पण हे कोणाचा प्रोजेक्ट हे लक्षात घ्यायला. पुढच्या स्टेजवर क्वेश्चन येऊ शकतो. इट बिंग डेव्हलप कोणी डेव्हलप केला आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरागपूर. हे पण येऊ शकतं कुठे डेव्हलप केला आहे तर हा कुठे केला आहे? खरागपूरमध्ये डेव्हलप केला.